आज बऱ्याच दिवसांनी हे घरी होते नाही का. आणि मग खूप मस्त वाटलं मला. मग मी त्यांच्या आवडीचंच जेवण केलं होतं मस्तपैकी. काळ्या मसाल्याची मठाची डाळ बनवली होती, जी की त्यांना खूप जास्त आवडते नाही का. मग म्हटलं चला रोज तर आपण आपल्या आवडीचं करून खातच असतो, पण आज खूप दिवसांनी घरी आहे तर म्हटलं चला त्यांच्या आवडीचं जेवण करू. कारण ते ना शक्यतो नाश्ता वगैरे बाहेरच करत असतात, ते लवकर जातात कामाला आणि जास्त घरी त्यांना जेवण करायला वेळच नसतो मिळत. कधी कधी रात्री उशिरा येतात, मग आम्ही जेवण करून घेत असतो आणि त्यांना एकट्यानं जेवण करावं लागतं. मग मस्त मज्जा केली बरं का, एकत्र जेवलो मस्त. छान वाटलं खूप दिवसांनी असं. आपला माणूस घरी असलं का किती छान वाटतं आपल्याला कधी ना कधी. तर खूप छान वाटलं, मस्त एन्जॉय केलं आम्ही जेवण. नंतर म्हटलं चला पटकन आवरून घ्यावा. सगळं काम वगैरे आवरलं मस्तपैकी आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि खूप छान वाटलं. आणि मग दादाही उठला होता नंतरून, विहान. तर म्हटलं चला आता ह्यांच्याकडे देऊन टाकावं त्याला. तर बघा दोघंजणं कसे खेळत आहे मस्तपैकी. म्हटलं चला नादी तर लागला आहे ना, छानपैकी खेळतो आहे, तर चला स्वतःची तयारी करून घ्यावं म्हटलं थोडीशी, नाही तर वेळ मिळत नाही परत रोज रोज आपल्याला करायला. मग छानपैकी मस्तपैकी इकडे आहे ना, मी ना नेलपेंट लावून घेतली हातांना. खूप छान वाटत होतं, पायांना हातांना लावून घेतली, कारण की मला जमतच नाही आणि मी शक्यतो माझे नखं तसेच असतं. मी आज मस्तपैकी नेलपेंट लावले रेड कलरची आणि मस्तपैकी नेलपेंट वगैरे लावून मस्त आम्ही मस्त एन्जॉय केलं बरं का, चौघाही जणांनी. बघा कसा बघतो त्याच्या पप्पाच्या मांडीवर बसून. छानपैकी खूप छान वाटलं असं. आणि मग दुपारीचं काही टेन्शनच नव्हतं. शेजारी पारायण होतं मस्त स्वामींचं, प्रसादही आला होता आम्हाला. मस्तपैकी तो प्रसाद एन्जॉय केला आम्ही आणि आजच्यासाठी एवढंच होतं.